एक महत्त्वाची बातमी समोर येते। नवी मुंबईतील प्रभाग क्रमांक 17 चे भाजपाचे उमेदवार निलेश भोसने यांचा निवडणूक लढण्याचा मार्ग आता मोकळा झालाय। त्यांच्या नावाचा उमेदवार यादीमध्ये समावेश करण्याचा मुंबई उच्च न्यायालयाच्या सूचना आहेत। तर उमेदवारी अर्ज रद्द ठरवणारा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने अवैध ठरवलेला आहे। आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग सध्या या संदर्भातली आपल्याला अधिकची माहिती देतात। प्रशांत, महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल, कारण नवी मुंबईतील प्रभाग क्रमांक 17 चे भाजपाचे उमेदवार निलेश भोसने यांचा निवडणूक लढण्याचा मार्ग आता मोकळा झालाय। नक्कीच आपल्याला माहिती आहे। खरं तर मुंबई उच्च न्यायालयामध्ये 2 याचिका दाखल झाल्या। एक जनहित याचिका जिच्यावर आज सुनावणी आहे, आणि त्याचबरोबर निलेश भोसने यांनी जी दाखल केली होती याचिका, आणि यांनी जो आक्षेप त्यांच्या विरुद्ध घेण्यात आला होता, याला खूप मोठा दिलासा नक्कीच म्हणता येईल। निलेश भोसने हे प्रभाग क्रमांक 17 चे भाजपचे उमेदवार म्हणून हे निवडणुकीच्या रिंगणातच आहे, आणि तो त्यांचा मार्ग मोकळा आलाय। अवघा एक आठवडा जरी त्यांच्या हातात असला तरी हा आठवडा त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आपल्याला नक्कीच म्हणता येईल। अनधिकृत बांधकाम असताना महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन कायद्याच्या अंतर्गत त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला होता। मात्र शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष किशोर पाटकर यांनी केली होती ही खरं तर अनधिकृत बांधकामाची तक्रार। शिंदे आणखीन भाजप, म्हणजे शिंदेची शिवसेना आणि भाजप यांचा लढा हा थेट कोर्टात गेला, आणि कोर्टानं अखेर निलेश भोसने यांना दिलासा दिला। ही निवडणूक नक्कीच रंजक ठरणार। अमित, निश्चित प्रशांत, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।